काहीच केलं नाहीये। रुपाली राजाध्यक्ष निर्दोष आहे, निर्दोष। कळलं? इन्स्पेक्टर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण इथे नको, आपण बाहेर जाऊन बोलू। प्लीज। ठीक आहे, या ना। बोला। माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही रुपालीला अटक करू नका। काय साहेब, काय बोलताय तुम्ही? तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांना अटक करा आणि आता तुम्हीच म्हणताय की अटक करू नका। हो, मला प्लीज समजून घ्या, काय हा आमचा पर्सनल मॅटर आहे। पर्सनल मॅटर? अहो, त्या दोघींना बांधून ठेवलंय, त्रास दिला जातोय। मला मान्य आहे, पटतंय मला तुमचं, पण तुम्हाला तर माहिती आहे ना, मागच्या वेळेला सुद्धा रुपालीने माझ्यावरती आरोप केला होता की मी तिला मारहाण करतो, पण तसं काही नव्हतं। रुपाली हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते। अहो, सगळं तिचंच आहे, पण का करते मला माहिती नाही। मी तुम्हाला शब्द देतो, हवं तर लिहून देतो, यापुढे रुपालीपासून घरातल्या कोणालाही कुठलाही त्रास होऊ देणार नाही। आणि तसं काही झालं ना, तुम्ही या आणि रुपालीला अटक करा। पण आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, मला तर माहिती आहे राजाध्यक्ष कुटुंब हे प्रतिष्ठित कुटुंब आहे, या घरातल्या अशा गोष्टी बाहेर गेल्या तर आमची लाज जाईल। प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज। काकू, फाल्गुनी ताई, आता तुम्ही मुक्त आहात। तुम्हाला आता कोणी त्रास देणार नाही। हा हा, तुमची सुटका झाली आहे, चला। फाल्गुनी, बरं वाटतंय ना आता तुला? हा फाल्गुनी, उठ, चल। फाल्गुनी, चल उठ, आपल्याला जायचं, चल। नेत्रा, चल, या दोघींना आधी इथून घेऊन जाऊ। फाल्गुनी, उठ, चला, उठा उठा उठा। काकू, फाल्गुनी, चल, चल ना फाल्गुनी, उठ ना। चला, उठा। रुपाली मॅडम, या दोघींसोबत तुम्ही जे काही केलं ना, त्याबद्दल तुम्हाला अटक करायला हवी, पण फाल्गुनी, आता मी फक्त वॉर्निंग देऊन तुम्हाला सोडून देतोय। पण पुन्हा जर काही यांची कंप्लेंट आली तर मात्र कडक कारवाई होईल तुमच्यावर। पुन्हा म्हणजे जी काही कारवाई करायची ती आत्ताच करा ना। एक्झॅक्टली इन्स्पेक्टर, तुम्हीच कायदा फॉलो नाही करत आहात। गुन्हा सिद्ध झालाय ना, मग अरेस्ट करायला। तसं नाहीये। बघू आपण काय करायचं ते, बाबा नंतर बघू अद्वैत। लक्षात आलंय ना तुम्हाला सगळं? पुन्हा हे असं होता कामा नये। इन्स्पेक्टर, रुपाली वहिनीमुळे ह्या दोघी जणी खूप घाबरल्यात।
त्या आमचं ऐकणार नाहीत. तूच सांग ह्यांना आमच्या बरोबर यायला. तुझंच ऐकतील त्या. केतकी, फाल्गुनी, जा 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 दोघी त्यांच्या बरोबर. सावकाश सावकाश. हे बघा साहेब, हे असं आहे. फक्त हीच ऐकतात. सासूबाई, तुम्ही यांना सांगा आम्ही काही दिलं तर खायचं आणि आमचं ऐकायचं. त्या खूप घाबरल्या त्यांना, त्या ऐकणार नाहीत. नाही तर केतकी, फाल्गुनी, हे लोक जे खायला देतील ते खा. घेऊन जा या दोघींना. चला काकू. फाल्गुनी सर, थँक्यू इन्स्पेक्टर. या तुम्ही. आरामात खा. अजिबात कसली काळजी करू नका. तुम्ही ते सुखरूप आहात. कशाने घाबरायची गरज नाही. आत्ताचंही काही घडलंय, त्यामुळे रुपाली आणखीन आक्रमक होणार आहे. आपण सावध राहायला हवं. पण मला एक कळत नाहीये बाबा, ते पोलीस तिला अटक करत होते तर करू द्यायची ना, तुम्ही थांबवलं का? बाबा तिला अरेस्ट झाली असती तर आपल्याला थोडं रिलीफ मिळालं असतं. आणि नेत्राने तसंच सांगितलं होतं आपल्याला, आपलं तसंच ठरलं होतं ना. तुम्ही का केलं तसं आणि काय सांगितलं पोलिसांना? तुम्हाला ह्या सगळ्याचं गांभीर्य कळतंय? मी जे काही केले ते विचारपूर्वकच केले. जर का आज रुपालीला अटक झाली असती तो त्याचं नव्हतं झालं असतं. ज्या प्रकारे तिने केतकी आणि फाल्गुनीला तिच्या ताब्यात घेतलं ना, तसंच ती इन्स्पेक्टर बरोबर सुद्धा करत होती. क्षणभर मला असं वाटलं की इन्स्पेक्टर संमोहित झालाय, तिला तो वश झालाय. इन्स्पेक्टर तिला वश झाला असता तर काय घडलं असतं याचा तुम्ही विचार करा. जर का रुपालीला आज अटक झाली असती तर काय घडलं असतं याचा विचार करा. संपूर्ण पोलीस स्टेशन तिच्या ताब्यात गेलं असतं. म्हणजे तिने पोलिसांकडून सुद्धा तिला हवं तसं करून घेतलं असतं. राक्षस आहे ती. घराबाहेर नाहक बळी गेले असते. बरोबर आहे शेखर तुमचं. रुपालीला जर अटक झाली असती तर
खरंच खूप मोठा अनर्थ घडला असता. मग आता करायचं काय? माहित नाही, पण एक गोष्ट चांगली आहे की या दोघीही आपल्या सोबत आहेत, आपल्या नजरेसमोर आहेत. फक्त यांना लवकरात लवकर नॉर्मल कसं करता येईल ना याचा विचार करायला हवा. मित्र, इंद्राणी, तर हे सगळं तुमच्या दोघींच्या हातात आहे. काहीही झालं तरी ह्या दोघी विरोचकाच्या ताब्यात जाता कामा नये. या दोघी आपल्या बरोबरच राहायला हव्यात. हो आत्या, या दोघी कुठेही जाणार नाहीत. मी तसं नाही होऊ देणार. मी घेईन त्यांची काळजी. दार उघडा. तुम्हाला काय वाटलं? केतकी आणि फाल्गुनीला खायला घालायला आणि त्या तुमच्या बाजूने येतील? नाही होणार आहे असं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण आणखी त्यांचा जीव धोक्यात घातलाय तुम्ही. नाही ऐकणार आहे त्या तुमचं. त्या कालही माझ्या अधीन होत्या आणि आजही माझ्या अधीन आहेत. बघायचंय तुम्हाला? केतकी, फाल्गुनी, खाताय ना तुम्ही? खाणं थांबवा, बंद करा खाणं. नाही, आत्ताच्या आत्ता दार उघडा आणि त्यांना माझ्या ताब्यात द्या. केतकी, फाल्गुनी, बाहेर या. नाही, काकू तू कुठेही जाणार नाहीस. फाल्गुनी, ही तुझी रूम आहे, तुझी रूम आहे, तू इथेच थांबायचं, कुठेही जायचं नाहीये. केतकी, फाल्गुनी, कुणी अडवण्याचा प्रयत्न केला ना तर गळे दाबा एकमेकींचे. जीव घ्या एकमेकींचा. जीव जाऊ दे तुमचा सगळ्यांसमोर. फाल्गुनी ताई सोडा. काकू प्लीज ऐक ना ग. काकू प्लीज सोड. काकू अगं सोड प्लीज, तू तरी ऐक. काकू केतकी, काकू काकू सोडा. जीव घ्या आणि संपवा स्वतःला. काकू, आत्या, आत्या, मला वाटतं आपण यांना सोडून देऊया. नाही नाही नाही, या जर विरोचकाकडे गेला तर आपल्याकडे पुन्हा नाही येणार. नाही, मी कुठे जाऊ देणार नाहीये. तेजस भाऊजी या विरोचकाकडे गेल्या तर किमान जिवंत राहतील. नाही, तर ते जीव घेतील एकमेकांना. कुठेही जाणार नाही. तेजस, नेत्राचं बरोबर आहे, ह्या दोघींना जाऊ दे. मी म्हटलं ना, नाही तर नाही. काकू प्लीज ऐक. काकू, तेजस, ऐक ना. येत राहा.
एवढा गळे? फाल्गुनी आहे. केतकी, फाल्गुनी, चला. भरलं ना पोट? दमला असाल, चला आराम करा. आता कसलीच चिंता करायची नाही. आता फक्त मी सांगेन तेवढंच ऐकायचं आणि करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा. चला आता उठा. खूप झाला आराम. उठा. आता एकत्रच राहायचं. चला चालण्याची प्रॅक्टिस करा. चला चला. आता तुमच्या जोडीला आणखी एक जण येणार. आता नंबर आहे बिंडोक राज्याध्यक्षाचा. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलं. एकदा नाही दोनदा. परवा किचनमध्ये तन्मय तिच्या डोळ्यात हरवला होता. एक शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं आणि वर पाठवून दिलं. हा सुद्धा मी त्या इन्स्पेक्टरचं लक्ष असंच डायव्हर्ट केलं. नाहीतर इन्स्पेक्टरची अवस्था सुद्धा तशीच झाली असती. बाबा तुम्ही शुअर आहात की ती फक्त समोरच्याच्या डोळ्यात बघून हे सगळं करते? 1000% शुअर आहे मी. बाबा तुम्ही जे काही बोलताय त्यात तथ्य आहे, पण तरी मला नाही वाटत की नुसतंच डोळ्यात बघून ती हे सगळं करते. आणखी काहीतरी असण्याची शक्यता आहे. आणखी काही म्हणजे समोरच्याच्या मनातला ऐकताना मी मुद्रा करते तसं काही? नाही, ती मुद्रा करते वगैरे असं काही मला वाटत नाही. तसं मी काही नोटीस केलं नाही. पण मला वाटतं डोळ्यात पाहणं आणि ड्युरेशन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यात पाहण्याचा कालावधी. एक ठराविक कालावधी. त्या ठराविक कालावधीनंतर समोरचा माणूस त्याला वश होतो. म्हणून तर मी तन्मय आणि इन्स्पेक्टरचं लक्ष त्या ठराविक कालावधीच्या आधीच डायव्हर्ट केलं. म्हणजे आपल्याला जर विरोचकाच्या शक्तीपासून एखाद्याला वाचवायचं असेल तर आपल्याला ते त्या ठराविक कालावधीतच करता येईल. हो, आणि आपल्याला त्याचाच वापर करावा लागेल. तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय? थोडंसं वेग बोलतोय मी, पण हे ट्रॅक करावंच लागेल.
समजा एखादा वन्य प्राणी एखाद्या इमारतीत, एखाद्या वस्तीत किंवा रहदारीच्या ठिकाणी शिरला तर अर्थातच भीती पसरते. मग त्याला पकडण्यासाठी, त्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला जातो. एका पिंजऱ्यामध्ये एक शिकार ठेवली जाते. मग तो वन्य प्राणी त्या शिकारीच्या मोहाला बळी पडून त्या सापळ्यात अडकतो, ट्रॅप होतो. आपण तसंच करायचं, विरोचकाला ट्रॅप करायचं.